नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण आपल्या डेली आन्सर समर्पण सिरीज मधला एथिक्सचा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकतेवरती आहे। तर आपण प्रश्नाला आपल्या सुरुवात करूयात। आजचा प्रश्न डिस्कस करताना आपण असं काही गोष्टी पाहू शकतो की पारदर्शकता ट्रान्सपरन्सी कारभारामध्ये किंवा प्रशासनामध्ये किती महत्त्वाची आहे असा प्रश्न विचारलेला आहे। खूप सोपा इझी प्रश्न आहे। आता असा प्रश्न सोपा प्रश्न डील करताना नक्कीच आपल्याकडे खूप सारा डेटा असतो, पण जास्त मार्क्स कसे पाडायचे अशा प्रश्नामध्ये हा आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतो। कारण सर्वांसाठी हा प्रश्न सोपा असतो, लिहायला खूप साऱ्या गोष्टी असतात आणि 150 शब्दांमध्ये आपल्याला या गोष्टी बसवायच्या असतात। तर त्यासाठी आपल्याला असे प्रश्न हँडल करताना कोणता डेटा कोणते फॅक्ट्स आपल्याला टाकायला हवे हे आज आपण डिस्कस करणार आहोत। प्रश्न आहे, कारभारामध्ये पारदर्शकता हा महत्त्वाचा घटक आपल्याला लिहायचा आहे, का मानला जातो ते, आणि शब्दाचा परिचय हा उत्तम परिचय करायचा आहे आणि निष्कर्ष व्यवस्थितपणे लिहायचा आहे। आपण केस स्टडी पण याच्यामध्ये टाकू शकतो आणि आपल्याला ती टाकायला हवीच, कारण त्यामुळेच आपल्याला चांगले मार्क्स मिळणार आहेत। सुरुवात उत्तराची करताना चांगल्या परिचयाने करू शकतो, म्हणजे ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणू आपण, पारदर्शकता काय आहे याबद्दल आपण इथे काही माहिती लिहू शकतो। पारदर्शकता हा शासनाच्या संयमाचा आधारस्तंभ आहे। तो संयमाचा आधारस्तंभ आहे कारण यामुळे सरकार जो निर्णय घेतो आणि तो निर्णय सार्वजनिक छाननीसाठी खुला होतो। हे पहा, खूप छान अशी वाक्यरचना इथे केलेली आहे। या पद्धतीने आपल्याला मराठीमध्ये प्रभुत्व भाषेमध्ये जरी आपलं नसेल तरी या आन्सर रायटिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला आणायचं आहे, ज्यामुळे आपण एक चांगला उत्तर लिहिताना आपल्याला भाषेचा आधार इथे मिळू शकतो आणि एथिक्स मध्ये ते महत्त्वपूर्ण असं ठरतं। म्हणजे शासनाच्या संयमाचा आधारस्तंभ आहे आणि तो शासन काही निर्णय घेतो, तो निर्णय तो सार्वजनिक छाननीसाठी खुलं कशामुळे होते, तर या पारदर्शकतेमुळे आपल्याला इथे होऊन जातं। मग यामध्ये सरकारी जी प्रक्रिया असते, सरकारचे निर्णय असतात, सरकारचे खर्च असतात, याविषयीची सर्व माहिती आपल्याला मुक्त प्रवाहामध्ये मिळून जाते। ज्या माहितीमुळे सार्वजनिक संसाधनाचा वापर कसा केला जातोय हे आपल्या एक सामान्य नागरिकाला, सामान्य व्यक्तीला माहिती घेणे इथे सोपे होऊन जाते आणि ही माहिती एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचते इथे, असं आपण लिहू शकतो, मेन्शन करू शकतो। आय होप तुम्हाला हे व्यवस्थितपणे इथे लक्षात येत आहे। मग आपण उत्तराच्या सुरुवातीमध्ये असं म्हणू शकतो की पारदर्शकता जी आहे ती केवळ उत्तरदायित्वालाच प्रोत्साहन देत नाही, तर मीन्स ट्रान्सपरन्सी इज नॉट ओनली गिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू द अकाउंटेबिलिटी, तर ती काय करते, तर ती सरकार आणि लोकांमधील दुवा वाढवते, विश्वास वाढवते, म्हणजे लोकांमधला विश्वास वाढवण्याचं काम ही आपली ट्रान्सपरन्सी इथे करताना आपल्याला दिसत आहे। आणि प्रभावी प्रशासनासाठी ट्रान्सपरन्सी किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला इथे पाहण्यास मिळते। उत्तराचा जो मुख्य भाग आहे तो आपण काही की हायलाइट्सने इथे मेन्शन करू शकतो। इथे की हायलाइट्स मी दिलेले आहेत, तुम्ही याचं एक्सप्लेनेशन 1 ते 2 वाक्यांमध्ये लिहू शकता विथ द हेल्प ऑफ केस स्टडी असं आपण म्हणूयात, किंवा एखादे एक्झाम्पल तुम्ही इथे टाकू शकता। पहिल्यांदा, पारदर्शकता अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे। पहिलं कारण, ती उत्तरदायित्वाला चालना तर देतेच, तसेच भ्रष्टाचार कमी करते। मग इथे तुम्ही एखादं उदाहरण लिहू शकता भ्रष्टाचार कमी झालेलं पारदर्शकतेमुळे, ओके। त्यानंतर सार्वजनिक विश्वास निर्माण करण्याचं काम कोण करते, तर ही ट्रान्सपरन्सी करते आणि नागरिकांचा सहभाग आणि प्रोत्साहन वाढवते। असे 4 पॉइंट आपण लिहू शकतो आरामामध्ये। यानंतर आपण पारदर्शकता अनेक कारणासाठी महत्त्वाची आहे, ती कशी, ती आपण अजून काही पॉइंट्स इथे हायलाइट केलेले आहेत। ऑप्शनल पॉइंट आहेत, तुम्ही जास्तीत जास्त पॉइंट लिहाल किंवा तुम्ही 4 पॉइंटमध्ये जास्त डेटा लिहाल, दोन्ही इथे आपल्याला चालून जातं। पहिला, सार्वजनिक सेवांमधील सचोटी प्रामाणिकपणा राखला जातो, तसेच ही काय करते, तर प्रोटोकॉलचे पालन करते, जबाबदारीला प्रोत्साहन देते आणि भ्रष्टाचाराची शक्यता टाळण्याचं काम करत आहे ट्रान्सपरन्सी। इथे लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं आहे। आता आपण पुढे जाऊयात। एक चांगला निष्कर्ष आपण या उत्तराला देऊ कसा शकतो, तर निष्कर्ष देण्यामध्ये आपल्याला असं आपण म्हणू शकतो की शेवटी कारभारामध्ये पारदर्शकता हा महत्त्वाचा घटक तर आहेच, आणि हा काय करत आहे, तर हा नैतिक आणि उत्तरदायी शासनाची संरचना वाढवत आहे।
यासोबत भ्रष्टाचार कमी करत आहे आणि सार्वजनिक विश्वास जो आहे तो मजबूत करत आहे, नागरिक सहभाग वाढवत आहे प्रशासनामधला. खूप महत्त्वाची गोष्ट असते ही, नागरिकांचा सहभाग वाढवणे प्रशासनामधला. तसेच जी सरकारी प्रक्रिया आहे ही खुल्या आणि न्याय जो आहे, न्याय व्यवस्था जी आहे, न्याय प्रविष्ट असं म्हणू आपण, सरकारी प्रक्रिया खुल्या आणि न्याय प्रविष्ट कशी होईल याची खात्री इथे दिली जाते. आणि पारदर्शकता जी आहे ती सुशासनाचा पाया घालते. लक्षात घ्या, सुशासनाचा पाया, फाउंडेशन बिल्डिंगचं काम कोण करत आहे, तर ही ट्रान्सपरन्सी करत आहे. न्याय आणि शाश्वत समाजासाठी जी आवश्यकता लागते ती आवश्यकता आपली ही अकाउंट ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता फुलफिल करण्याचं काम करत आहे. खूप चांगलं निष्कर्ष आहे. हा निष्कर्ष तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घेऊ शकता आणि हाच निष्कर्ष तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये टाकू शकता. या पद्धतीने नक्कीच एक चांगला निष्कर्ष, सुशासनाचा पाया मजबूत करण्याचं काम पारदर्शकता करते असं जर म्हटलं तर नक्कीच तुमचा आन्सर खूप चांगलं होऊन जाईल, आन्सरला एक वेटेज प्राप्त होईल. अशीच प्रॅक्टिस तुम्ही आन्सर रायटिंगची तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये राहू द्या, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या एक्झामच्या प्रोसेसमध्ये आन्सर हे इझी जातील आणि लिहिण्याची प्रॅक्टिस होत राहील, तुमची स्पीड वाढेल. आपण भेटूयात पुढील आन्सर क्वेश्चन डिस्कशनमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग आन्सर. थँक्यू.